काननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारु भक्षणं उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमिला गणपती माऊली सारजा आता कुरुडाया दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गोड रसिकत्व उकलिले तरसे तरु तरविला श्री भागवत तरु तया श्री ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाचे महायोग पीठे तटे भीमरत्यां पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तम आनंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापते माझे रंकाचे विनंते कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळे मस्तक माझा पायावरे या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन विठ्ठल 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 आर्या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कमी का आजच्या या समप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणून दाखवलेला सेवेकरता गाऊन दाखवलेला सादर केलेला सुपूर्त केलेला घेतलेला निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलस्थानावर विराजमान झालेल्या जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा छोटासा मोजक्या अक्षराचा कमी शब्दाचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगात संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संसाराला आलेल्या माझ्यासह तुम्हा सगळ्या बसलेल्या मंडळीला ब्रह्मांडातल्या सगळ्या लोकांना उपदेश करतायत विनंती करतायत बापा हो उठा वेग करा पटकन पांडुरंगाला शरण जा हा देह काळाचा आहे हे धन कुबेराचा आहे इथं आपलं काहीच नाही आपल्याला आणणारा तो आहे नेणारा तो आहे इथं आपलं काहीच नाही तरी सुद्धा आपण सगळ्या गोष्टीला माझं माझं म्हणतो असा मर्मज्ञ भाव जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे व्यक्त विशद करतात विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला कार्यक्रमाला सेवेला निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्याच्या अगोदर हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे हे निमित्त आपणा सर्वांना माहीत आहे। ते कीर्तनाचं निमित्त असं
आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारं, माहीत असणारं, ठाऊक असणारं व्यक्तिमत्व, या सोनवणे परिवाराचा पाया, या सोनवणे परिवाराचा एवढ्या इमारतीला उभं करत असताना या इमारतीमध्ये ज्यांचं महत्त्वाचं अतुलनीय महत्त्वपूर्ण योगदान आहे असे कैलासवासी श्री विश्वनाथ पाटील पांडुरंग सोनवणे आदरणीय विश्वनाथ बाबांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालं. आणि म्हणून त्यांच्या पाश्चात आदरणीय शांताराम पाटील, सोपानराव, कैलासराव तथा त्यांच्या दोन्ही सुकन्या सौभाग्यवती सिंधुताई, गंगा भागीरथी, भारतीताई, त्यांच्या बहिणी चंद्रभागाबाई, अनुसयाबाई, प्रतीक, आकाश, माऊली असे नातू, कमलबाई, मीनाबाई, सुनीताबाई अशा त्यांच्या 3 सुना, अशा सगळ्या परिवाराने आपल्या वडिलांच्या, आपल्या पित्याच्या गेलेल्या पुढील वाटचालीकरता, पुढील वाटचालीचा योग्य सुखकर प्रवास व्हावा याच्याकरता केलेला हा 1 दिवसीय प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल. आपले वडील आपल्यातनं गेलेले आहे. आपल्या कुटुंबाचा करता धरता आपला बाप आपल्या परिवारातनं वर्ष झाली निघून गेलेले आहे. आणि म्हणून या परिवाराने हे वर्षश्राद्ध या ठिकाणी केलेलं आहे. लक्ष द्या, आजच्या कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. सगळी मंडळी महाराष्ट्रातली अशी येऊन उच्च दर्जाची मंडळी कीर्तनाकरता आलेली आहे. त्यामध्ये पहिली सुरुवात मंगल कार्यालय फोन करतो. कार्यालय सुद्धा सुंदर आहे. कार्यालयवाल्यांचे सुद्धा आभार. एवढ्या माय माऊल्या पुरुष मंडळी, सगळी पाहुणे रावळे, आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे मित्र गणगोत्र परिवार, आदरणीय विश्वनाथ बाबांनी त्यांच्या प्रेमात तुम्हाला बांधून ठेवलं होतं म्हणून तुम्ही सगळेजण इथं आलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. इकडं मंचावर तर काही पायचंच काम नाही बघा. महाराष्ट्र ज्यांची वाट पाहतो अशी सगळी माणसं कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचं संयोजक ज्यांच्या निमित्तातून ही सेवा माझ्या वाट्याला आली ते आपल्या सिन्नर तालुक्याचं गोड रत्न, सिन्नर तालुक्यातनं लई रत्न महाराष्ट्राला सिन्नर तालुक्याने दिली. आदरणीय सिन्नर तालुक्याचे या महाराष्ट्रावर विशेष उपकार आहे. सिन्नर तालुका नसता तर महाराष्ट्रातील बरेच रत्न महाराष्ट्राला कमी भेटले असते. त्यापैकी वारकरी संप्रदायातील एक तयारीचं व्यक्तिमत्व आमचे संमित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज गोसावे गोड मृदंगाची साथ देतात. त्यांच्या संपर्कात ही सेवा माझ्या वाट्याला आली. एवढ्या जोरात का आला वाजवल्या? कान खेड्या बसत्या मावाल्या, हळू वाजवायच्या टाळ्या. असो, आमचे किरण महाराज गोड व्यक्तिमत्व आहेत. महाराजांचे सुद्धा आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. कीर्तनाकरता गोड अशी गायनाची साथ देणारे सुंदर ज्यांचा आवाज आहे आणि चिंतामणी ठेंगणा, ज्यांच्या आवाजापुढे चिंतामणी सुद्धा ठेंगणा होतो असे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे चिंतामण महाराज सानप. लई गोड व्यक्तिमत्व आहे. आवाज सुद्धा लई गोड आहे महाराज. असा चिंतामण बुवाचा आवाज वर चढतो बघा. काय परमेश्वरानं देणगी दिली. महाराजांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या शेजारी त्यांच्या साथीकरता हरिभक्तीपरायण विजय महाराज, महाराजांचा सुद्धा गोड आवाज आहे, सुंदर स्वभाव आहे. श्री महाराजांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय किरण महाराजांचे वडील आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. निवृत्तीनाथांचे निके वारकरी आहे महाराज. विश्वगुरु निवृत्तीनाथांवर अपार प्रेम श्रद्धा, वारकरी संप्रदायाच्या नियमाला जगणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे धन्यवाद. ही सगळी बाल गोपाळ टाळकरी भजनी मंडळ आहे. गोड पोरं आहे बघा. टाळ घेऊन कीर्तनामध्ये नाचत आहे. एकदा आलेल्या सगळ्या पाहुण्यांना माझी विनंती आहे, या पोरांकरता जोरात टाळ्या वाजवा. ही लेकरं म्हणजे काही सामान्य नाही. उद्याचा वारकरी संप्रदाय ही पोरं टिकवणार आहे. एवढं वय तुम्ही बघा ना, ते कडाचं लेकरू बघा ना, किती बारकं आहे महाराज, तरी सुद्धा असं कंबर बांधून टाळ घेऊन म्हणतो काय म्हणतो मी नाचाय तयार. म्हणजे किती वजनात आहे बघा. अत्यंत गोड. आणि पोरं किती शिस्तीनं चढत्या क्रमानं उभी राहिली बघा. बरोबर अगदी म्हणजे सांगायचं काम नाही बघा. लेकरांना धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचे आभार ऋण व्यक्त करतो. बरोबर 1 तास आपल्याला कीर्तन करायचं आहे. 12:15 वाजतापर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. 12:15ला बरोबर थांबायचं आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघतो. सगळं वातावरण चांगलंय पण माझा आवाज बसलेला आहे. पण जरी माझा आवाज बसलेला असला तरी काळजी करू नका. ही मंडळी त्याची उणीव तुम्हाला भासू देणार नाही. म्हणजे करून घेतील बघा ते बरोबर सगळं. त्यांचे सुद्धा धन्यवाद या ठिकाणी सगळ्यांचे व्यक्त करतो. गोड वातावरणात आपल्याला सेवा करायची आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघतो. टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल मंडळी. आदरणीय विश्वनाथ बाबाच्या प्रथम वर्ष श्रद्धा करता तुम्ही इथं आलाय. आवाज येतो ना व्यवस्थित? पुरुष मंडळी आवाज येतो ना? मावशी आवाज येतो ना तुम्हाला?
शांत कीर्तन ऐका, अजिबात गोंगाट करू नका. 1 तास फक्त मला द्या. पोरं गागत असेल तर त्यांना गप करा, शांतता ठेवा मंडपामध्ये. जेवढी शांत राहील तेवढं गोड वाटेल बघा. लक्ष देऊन ऐका. आदरणीय विश्वनाथ बाबाच्या प्रथम पुण्यस्मरणाकरता आपण या ठिकाणी आलाय. प्रथम वर्षश्राद्धाकरता आपण या ठिकाणी आलाय. का करायचं असतं हे वर्षश्राद्ध? कशा करता करतो आपण हे वर्षश्राद्ध? काय गरज आहे वर्षश्राद्ध करायची? बऱ्याच भागामध्ये लोकांना असं वाटतं वर्षश्राद्ध करणं म्हणजे निव्वळ पैसा खर्च करणं, लय मोठा मंडप देणं, दावं करणं म्हणजे लय लोक बोलवणं, आपली प्रतिष्ठा दाखवणं, चांगलं मोठं मोठे पंक्ती जेव घालणं, मोठी बॅनर लावणं, गावात परिसरात आपली वाहवा करणं. प्रतिष्ठा वाढवण्याकरता वर्षश्राद्ध नसतं. लक्ष देऊन कीर्तन ऐका. प्रतिष्ठा वाढवण्याकरता दशक्रिया विधी नसतो. लोकांनी आपल्याला मानावं, लय गोड कार्यक्रम केला याच्याकरता हे सोहळे नसतात. हे कार्यक्रम का करायचे असं जरा लक्ष देऊन ऐकून जा. मायबाप, जो बाप जी माय आपल्याला जन्माला घालते, हे जग दाखवते, त्या आईबापाच्या अतुलनीय आपल्यावर योगदान असतात. तसं पाहायला गेलं तर जन्माला आल्याबरोबर आपण 3 लोकांचे ओझे उपकार घेऊन जन्माला येतो. 3 लोकांचे. पहिलं ओझं देवाचं आहे. देवाचं काय ओझं आहे? ज्या परमेश्वराने गोंडस असा देह, ज्या देहाची पैशात गणना होणार नाही, हा देह दान दिला. जने हा जीवा दिला दान, जने हा जीवा दिला दान, जने हा जीवा दिला दान, जने हा जीवा दिला दान. वयाचे करीला वयाचे करीला चिंतन, वयाचे करीला चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गायला गुण तयाचे, गायला गुण तयाचे, गायला गुण तयाचे, गायला गुण तयाचे. दोया भिवरे जाती, 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 दोया भिवरे जाती. गोड बघा. कीर्तन म्हणजे असं युद्धजन्य पातळीवर चाललं पाहिजे, अशा खड्यात चाली. ऐकायला सुद्धा बरं वाटलं पाहिजे, अशा गोड रंगात. नाही तर मग येणे बरं वाटतं का? मला सांगा, तुम्हाला ऐका थोडं बरं वाटतं की वजनात चाललं, वैभव चाललं की खूप समाधान वाटतं. लक्ष द्या. देवाचे उपकार आहे. काय उपकार आहे? जेने हा जीव दिला दान, ज्या देवाने हा जीव दान दिला, फुकट दिला, देवाचे उपकार आहे. वेळ कमी आहे माझ्याकडे, लक्ष देऊन ऐका. दुसरे उपकार साधू संताचे. संताचे काय उपकार आहे? लक्ष देऊन ऐका. नसतेच ज्ञानोबा जन्माला आले, बारकाईने ऐकतायत. नसतेच तुकाराम महाराज जन्माला आले, नसतेच निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले. एका वाक्यात ऐका. साधू संत जन्माला आले नसते तर कदाचित माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आपण राहिलो नसतो. आपल्याला आपण माणूस आहे, माणसासारखं वागा, हे संतांनी आपल्याला शिकवलं. संताचे उपकार आहे. आणि तिसरे महत्वाचे उपकार आपल्या आईचे आणि आपल्या बापाचे उपकार आहे. किती उपकार आहे? लक्ष देऊन ऐका. माय आपल्यावर एवढी उपकार करते. 9 महिने 9 दिवस ती आई आपलं ओझं तिच्या पोटात ठेवते. तुम्ही बघा, कुठं गावाला जायचं असेल, एखाद्या माणसाची पिशवी बरोबर घेतली आणि 15-20 पावलं चालत गेलो, आपण म्हणतो लय जड झाली ही तुझी, तुझ्याकडे राहू दे, मला मोकळं चालायची सवय. मला सांगा, आईने 9 महिने आपलं ओझं वागवलं. एखाद्या दिवशी म्हटली का होती, पोरा लय जड झाला तू, आज ओझं जास्त झाला, आज तुला बाजूला ठेवते, असं म्हटली? अजिबात नाही. अव्याहतपणे ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला वागवलं, जन्माला येताना बरोबर त्या व्यवस्थेचं नावच बाळांतपण आहे. म्हणजे एक तर बाळ नाही तर आईचा अंत. बाळांतपणातून आपण जन्माला येतो. एवढे हाल असतात. लक्ष द्या. माय किती उपकार करते पोरावर. बारकाईने ऐका. जेव्हा आपण 4-5 महिन्याचं होतो, आपण रडायला लागतो. रडता रडता ती माय आपल्याशी बोलते, थांब 2च कपडे धुवायचे राहिले, थांब 2च ताटल्या धुवायच्या राहिल्या, तेवढ्या धुते लगेच तुला घेते. मला सांगा, त्या आईला नक्की माहिती मी याच्याशी किती बोललं तरी हे पुन्हा माझ्याशी बोलणार नाही, तरी आपल्याशी ती बोलते, तरी आपली समजूत घालते. आजच्या कीर्तनाच्या निमित्ताने एक वाक्य ऐकून जा.
जन्माला आल्यावर माणसानं सगळं करायचं, पण चुकून कधी आईबापाशी आबोला धरायचा नाही. अहो, ज्या काळात आपल्याला बोलणं माहिती नव्हतं त्या काळात ती माय आपल्याशी बोलायची. थांब, तुझे बाबा आले, थांब तुला चॉकलेट देते. आपण नुसतं रडायचो तरी सुद्धा ती माय आपल्याला जपते. एवढा आईचं अंतःकरण मोठे, एवढे आईचे आपल्यावर उपकार आहे. आणि पुढचे उपकार बापाचे. आदरणीय विश्वनाथ पाटलांचे या सोनवणे परिवारावर एवढे उपकार आहे, तेवढे उपकार कुणाचे नसतील. बाप पोरगा मोठा झाल्यावर सांगतो हे कर ते करू नको, इथं जा तिथं जाऊ नको, हे खा ते खाऊ नको, याच्याशी बोल त्याच्याशी बोलू नको, असं वाग असं वागू नको, हे सांगणारा अमर्याद आभाळा एवढे उपकार करणारा बाप असो. आई आहे बाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा कराच, पण ज्या दिवशी माता पिता आपल्यातनं जातील त्या दिवशी त्यांचं पिंडदान करायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच पोरायला नको वाटतं. तुम्ही पहा, माणसं आता वेल एज्युकेटेड झाली, उच्च शिक्षित सुशिक्षित झाली, नावाला सुशिक्षित आलं फक्त, काय लोक शिकले नाही. तुम्ही बघा, माझ्या पुढे बसलेल्या या टोपीवाल्या माणसानं, उपरण्यावाल्या माणसानं जेवढी संस्कृती टिकवली ना तेवढी संस्कृती कोणी टिकवली नाही आणि इथून पुढे कोणी टिकवणार सुद्धा नाही. ही जुनी माणसं आहे म्हणून महाराष्ट्र टिकून ये. हे जुने लोक आहे म्हणून आपल्या संस्कृतीला गालबोट लागलं नाही, नाही तर लई अवघड झालं. संस्कृती आता ही शिकलेले लोक लई कठीण झालं. सुशिक्षित झालो आम्ही. काय असं सुशिक्षित म्हणजे? एका शब्दात एका वाक्यात सांगतो, शिकलेला ना अडाणीचा फरक आहे का? जो माणूस अशिक्षित आहे तो माणूस नाकातली घाण काढतो रस्त्यावर टाकतो, बाहेर टाकून देतो. आणि जो सुशिक्षित आहे तो नाकातली घाण रुमालावर घेतो खिशात ठेवतो. ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद. बाकी जेवायची अवस्था केली बरं का, जेवायला शिवाय जाऊ नका कोणी, लक्ष द्या. काय करावं बघा, लोक म्हणतात आम्ही जास्त शिकले, काय आई बापाचं पिंडदान करायचं, काय आई बापाचं वर्षश्राद्ध करायचं. लक्ष देऊ नाही का? देव काय, देवाचा बाप जरी असला तरी माता पित्याचं पिंडदान त्याला चुकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्याकरता सदेह वैकुंठात विमान तुकोबारायला नेण्याकरता आलं तरी पिंडदान तुकोबारायला चुकलं नाही. तुकोबारायांना म्हणावं लागलं, माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर झाले गयावर पिटले पितरा चरुणा पिटले पितरा चरुणा पिटले पितरा चरुणा पिटले पितरा माझे झाले माझे झाले गयावर्जन फिटले पितरा चिरून, मी पितरा चिरूनातनं मुक्त झालोय. तुकोबारायांना पिंडदान चुकलं नाही. तुम्ही आपण कोणी, आपण सुद्धा करा. मंडळी खूप वाईट वाटतं, पोर आई बापाचं 10वं वर्ष श्राद्ध करायला नको म्हणतात, त्यांना नको वाटतं. पण लक्ष देऊन ऐका, एवढं वाईट वाईट ऐकायला येतं. नांदेड जिल्ह्यामध्ये सत्य घडलेला प्रसंग आहे. ऐका, नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोठे बालरोग तज्ज्ञ होते. ते बालरोग तज्ज्ञ मोठे झाले, लग्न झालं, मुलं झाले, पोर हे डॉक्टर केले, मुलगा मुलगी दोघायला डॉक्टर केलं आणि पोर अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यावर बऱ्याच दिवस तिथं राहिले पोरं. आणि नवरा बायको बिचारे थकले, आजारी झाले, वयोवृद्ध झाले. आजारी झाल्यावर आता आपला सांभाळ करावा, हातपाय चालत नाही, म्हणून बापानं पोराला फोन केला अमेरिकेला आणि सांगितलं, हातपाय लय थकले, आता होत नाही, आता असं कर, एकतर तुम्ही इकडं राहायला या, नाहीतर मला तिकडे घेऊन जा. तिकडनं पोरानं फोनवर सांगितलं, ते जमणार नाही, आमच्या पाठीमागं लई धावपळे, तुम्ही एखादा वृद्धाश्रम पहा, काय पैसा लागेल तुम्हाला सांगा, एखाद्या वृद्धाश्रमात तुम्ही जा. आईबापाला वृद्धाश्रमामध्ये राहावं लागलं. जेव्हा मृत्यू आला, वृद्धाश्रमावरच्या त्या संयोजकांनी फोन केला, अरे तुमचे आईबाप गेले, लवकर या. तिकडनं ते सांगतात,
1-1 लाख रुपये आम्ही तुमच्या नावावर टाकतो, त्यांचं वर्ष श्राद्ध, दहावं, अंत्यविधी सगळं उरकून घ्या, पैसा कमी पडला तर आम्हाला बोला. सत्य घडलेला प्रसंग आहे. पोरं जर आईबापाच्या दहाव्याला वर्ष श्राद्धाला उभी राहत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? मायबाप तुम्ही तुमच्या डोक्यावर देवाचा आशीर्वाद घ्या, अगर नका घेऊ, माझं दुमत नाही. पण तुम्ही जोपर्यंत तुमच्या माता पित्यांचा पितराचा आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत जगातलं कुठलं काम यशस्वी होत नाही. आजचा कार्यक्रम बघा तुम्ही, जर वरून विश्वनाथ पाटील पाहत असतील, त्यानं असं झूम केलं असेल, बरोबर गोंदे फाटा काढला असेल, बरोबर गोंदे फाटाचा कर्तव्य लॉन जर ते आज वरून पाहत असेल, ते म्हणत असेल, देवा माझ्या पोरानं किती मोठा फोटो लावला, अरे सौरभ महाराजाचं कीर्तन ठेवले, सगळे पाहुणे रावळे येणी येईल दिसत्या माझ्यावाल्या, एवढा परिवार आला गोकुळासारखा, किरण महाराज मृदंग वाजवत आहेत. ते आज देवाला सांगत असेल, देवा माझ्या पोरांना काहीच कमी पडू देऊ नको, हा आशीर्वाद ते लेकरांना देत असते. कल्याण माझ्या पोरायचं कल्याण असो, त्याच्याकरता पोटी पोरं अशी चांगली जन्माला यावं लागत. किती तिन्ही भावंडानं एवढा भारी कार्यक्रम केला. काय काय घरात लय अवघड जन्माला आले राव, एक चांगलं नसतं. काय काय घर एकाच्या डोक्यात येत नाही का कीर्तन ठेवावं म्हणून. काय काय घर जन्माला आले. एकदा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, एका जेलरने एका कैद्याला विचारलं, म्हणे का रे 2 वर्ष झाले जेलमध्ये बंद आहे तू, तुझ्या घरचे तुला भेटायला का बरं येते नाही रे? तू कैदी असा नाराज झाला. तो म्हणला, साहेब कोणीच येणार नाही भेटायला. अरे काय येत नाही? कोरोनात गेले का काय तुझ्या घरचे? का तुला कोणी भेटायला येत नाही? त्या कैद्यानं काय उत्तर दिलं ऐका. तू कैदी म्हणला, साहेब आपल्या घरचं कोणीच येणार नाही. म्हणे का बरं? मा घरची सगळी इडच आहे म्हणला. हे थोडं अवघड कळण्याकरता इव्हन नाही कळत, सोपं सांगतो. मटेरियल फार आहे आपल्याजवळ, पुढचं सोपं आहे का. काय घरात अवघड परिस्थिती. एकानं काय केलं, आंब्याची बाग लावली. मंडळी आंब्याची बाग. दरवर्षी आंब्याला आंबे आले का चोर यायचे ना आंबे चोरून न्यायचे. दरवर्षी आंबे आले का चोर यायचे ना आंबे चोरून न्यायचे. एक वर्षी आंब्याचा मालक लपून बसला, कोण चोरायला येतो ते पाहतो म्हणला. अशा आंब्याच्या झाडाखाली गुपचूप बाजूला लपून बसला. एक पोरे झाडावरून खाली उतरलं आणि यानं त्या पोराला रंगे हात धरले. त्या पोराची अशी छाती धरली. का रे मूर्खा, 3 वर्ष झाले म्हणला, आंब्याला आंबा येऊ दिला नाही तू, सारखं चोरून नेतो. चाल घरी चाल, त्या बापाकडे घेऊन जातो तुला, तुझ्या बापाकडे चाल, तू पहिला घरी चाल. ती पोरे म्हणतो, म्हणे काय मा बाप घरी नाही म्हणे, मग तू त्या बाचे आंबे उभे पा. म्हणजे एवढं कठीण काम आहे. काही घरामध्ये एक माळकरी नसतो, एकाला सुद्धा गंध वार्ता नसते, कीर्तनाची गरज घेणं देणं नसतं. पण विश्वनाथ बाबांच्या या 3ही पोरांनी एवढा गोड कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. वडिलांचा आशीर्वाद त्यांना आज मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका, या वर्ष श्राद्धाला आपण आलोय, अभंग तुकोबरा यांचा आहे, फार गोडे, लक्ष देऊन ऐका. मंडळी आज तुम्ही विश्वनाथ बाबाच्या वर्ष श्राद्धाला आलात, तुम्ही असं समजायचं नाही का झालं आवरलं विश्वनाथ पाटलाचं, झालं वर्ष श्राद्ध गेले ते त्यांच्या वाट्याला मोकळे झाले, असं अजिबात समजू नका. जसं विश्वनाथ बाबाचं वर्ष श्राद्ध झालं, विश्वनाथ बाबाच्या वर्ष श्राद्धाला जसा हा सगळा समाज आला, तसे हे पाहुणे रावळे हे गणगोत्र एक दिवस तुमच्या वर्ष श्राद्धाला सुद्धा येणार. तुमचं सुद्धा एक दिवस असंच वर्ष श्राद्ध होणार. तुमच्या वर्ष श्राद्धाला असे टाळकरी गायक वादक येणार. तुमच्या वर्ष श्राद्धाला सुद्धा ह्या बाबाचं, या नाही दुसरं कोणत्या राहू शकतं, तुमच्या वर्ष श्राद्धाला सुद्धा कुठल्या ना कुठल्या महाराजाचं कीर्तन होणार. आपण काही त्यातनं सुटणार नाही.
मरण एवढं विचित्र आहे, काळ एवढा विचित्र आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐकताय तुम्ही. ज्या दिवशी आपण सगळेजण आईच्या पोटातून बाहेर पडलो रे पडलो, त्या दिवसापासून काळाचं सारखं घड्याळावर लक्ष. आमका आमका माणूस जायला किती वर्ष राहिले, किती महिने राहिले, किती आठवडे, अजून किती अजून किती घड्याळावर लक्ष आहे. घड्याळाचं सिन्नर तालुक्याचं जवळचं नात आहे. लोकांना बरं वाटेल, वा बाबा घड्याळचं सांगू राहिला म्हणजे. ऐका, काळाचं सारखं घड्याळावर लक्ष आहे. काळ पक्का टाइम पाहून बसलाय. अजून किती आहे अवकाश, याला जायला किती वर्ष, किती महिने, किती आठवडे. महाराज सांगतात की नाही, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा. काळ महिने मोज, काळाचं सारखं घड्याळावर लक्ष आहे. याला कधी उचलू, कधी उचलू, कधी याला घेऊन जाऊ. आणि सांगू तुम्हाला, ज्या दिवशी आपलं आयुष्य संपेल त्या दिवशी या जगातलं कोणी वाचवत नाही, त्या दिवशी या जगातलं कोणी सोडत नाही. ज्या दिवशी आयुष्य नावाची रेखा संपेल त्या दिवशी तुम्ही कधी वाचत नाही, हे विसरू नका. एक गंमत आहे का, थोडं बारकाईने लक्ष देऊन कीर्तन ऐकतायत तुम्ही मंडळी. ज्या शरीराच्या गावाला आपण आलोय, लक्ष देऊन ऐका, ज्या शरीराच्या गावाला आपण आलोय हे गाव असं आहे, एकतर त्या गावाला आपण येतच नव्हतं, एकतर त्या गावाला आपलं येणं होतच नव्हतं. तुकोबर आहे, जगजोगी प्रकरणात सांगतात, लय दिवसानं आपण या गावाला आलोय, बहुत दिवसा फेरा आला या नगरा, लय दिवसाने या नगराला, लय दिवसाने या गावाला आलोय. अजून मुद्दा आहे का, परत पुन्हा या गावाला येऊच याची गॅरंटी नाही. आता मागोता येईल फेरा, येतो न घडे या नगरा. ऐका, पुन्हा परत या गावाला येऊ याची गॅरंटी नाही. पण लक्ष देऊन ऐका, या गावाला 2 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा जन्माचा आणि दुसरा दरवाजा मोठ्यानं बोला मृत्यूचा. ऐका, जन्माच्या दरवाजातून जो आत आला त्याची इच्छा असो अगर नसो, मरणाच्या दरवाजातून त्याला बाहेर जावंच लागतं. तुम्ही बघा, या देहाला 2 दार आहे, दोन्ही दार चांगली नाही. जन्माला येताना हाले, जाताना सुद्धा हाले. तुम्ही बघा, 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहतो, लय मजा असते का हो? नाही नाही, काय सांगावं तुम्हाला, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मज भोगीता नारायणा, समळ मूत्र जाना, समळ मूत्र जाना, एवढासा बंगला असतो, एवढंसं आईचं घर असतं, पोट तिथं राहावं लागतं. विष्टा लेप चुईकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. आणि तुम्ही बघा, जन्माला आल्यावर पोरग जन्माला येतं, त्या आईच्या पोटामध्ये आपली आई जो अन्न आहार खाते
त्यानं आईच्या जठराग्नीत जाऊन तापतं. त्याचे शिंतोडे जर बाळाच्या अंगावर पडले तर पोराच्या अंगावर असे काळे ओळखणं जन्माला येतं. तुम्ही पहा, काही पोरं जन्माला आले ओळखणं घेऊन जन्माला येते. लोक म्हणत्या बाया आज आला पंजा सवडी नाही त्यांना यायला वरून काही येत नसतं कोणी. या आईच्या गर्भवासाची चटकी आहे महाराज. चटकी घेऊन पोरगा जन्माला येतो. एवढा रडतो त्या पोटातून तो पोरगा देवाला विनंत्या करतोय, एक वेळ विनंती तुला या गर्भातून एकदा बाहेर काढ आणि पोरगा जन्माला येतो. म्हणजे तुम्ही आपण जन्माला येतो. जन्माला आल्यावर लई सुख असतं असं काय नाही. लक्ष द्या मंडळी, पोरगा जन्माला आला का 2-3 दिवसात पोराला आंघोळ घातली जाते. पोराला आंघोळ घालायला अशी म्हातारी पाणी चेक करायला बसवेल राहती का तिचं चांबडं तिच्या आधी पोचेल राहत. ती म्हातारी सांगते थोडं तापवा, थोडं गरम करा, अजून थोडं ताप. अहो एवढं गरम पाणी करता पोराच्या अंगावर होती त्या. आणि पोराला आंघोळ घालताना ते पोरगं एवढं रडतं. आणि आंघोळ घातल्यावर एक कार्यक्रम असतो. कोणता आहे का तुमच्याकडं? तो पोरे वाढायचा. एवढं पुरी पिढी त्या जुन्या लोकांचा असा समज आहे, जेवढं पुरे जास्त ओढलं उंचीनं तेवढं पुरे जास्त, जेवढं कमी ओढलं तेवढं उंचीनं कमी. पुऱ्या जास्त ओढला चिंतामण महाराज सांग, थोडा कमी ओढला सौरभ महाराज जाधव. बाकीचं काय सांगू मी, ऐका तसे आहे भरपूर नावं, पण नको ते कीर्तन करायचे घ्यायला आता, म्हणून आमचं घेतलं. बघा लक्ष द्या, कोण कसं लय जीव रडतो, लय जीव आरणतो. एवढे करून आपण जन्माला येतो, पोरगा बोलायला लागतो. बोलायला लागलो सुख आहे अजिबात नाही, दुःखच दुःख. चालायला लागलो पडतं झडतं आपडतं, तोंड फुटतं, गुडघे फुटतात. पुढं पोरग शाळेत जातं, शाळेत लय दुःख, सोपंच नाही राहिलं. आता लय कठीण काम झालं. इंग्लिश मिडियम आलं. पोरायच्या दप्तरापेक्षा जास्त पटू, वजनापेक्षा जास्त पट दप्तराचं ओझं असतं. आणि मग पोरग शाळेत जातं, एवढ्याला तोंड करून घरी येतं. आजच्या विश्वनाथ बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने माझं एक वाक्य घरी घेऊन जा. मायबाप आता 15-16 जून तोंडावर आलाय, पोरांची ॲडमिशन सुरू होतील. माझी विनंती तुम्हाला, आपलं लेकरू मातृभाषा जिथं शिकवली जाते अशा शाळेत शिकायला घाला. आपली मराठी काय कमी नाही हो. ज्ञानोबा सांगतात आपली मराठी अमृताच्या सुद्धा गोडीला लाजवेल एवढी गोडी आपल्या मराठीला आहे. जोपर्यंत तुम्ही मातृभाषा तयार पोराची करत नाही तोपर्यंत पोरग बाकीच्या भाषेत कधी पारंगत होणार नाही. म्हणून पहिली मराठी जपा, मराठी शाळेत पोरग टाका, निश्चित तुमचं पोरग मोठं शिखर गाठलं विना राहणार नाही. मराठी शाळा जपल्या पाहिजे. ऐका, शाळेत गेल्यावर दुःख, शाळेत गेल्यावर पुढं नोकरी लागायचं दुःख, नोकरी लागायचं दुःख, त्याच्या पुढं छोकरी भेटायचं दुःख. आता ते तर लय मोठं दुःख झालं. पोरावाल्याचे तोंड पहा तुम्ही, मी नावानिशी सांगाल हा पोराचा बाप आहे म्हणून लगेच चेहरा कळतो तुम्हाला. लय अवघडे राव. पोराचे बाप पहा तुम्ही, जर पाहुण्या रावळ्याने विचारलं ना आलते का भेटाय, एखादे पुरीवाले आलते का,
पोराचा बाप सांगतो आले होते 2-4 जागते फेकूच नको, कुणीच आलं नव्हतं, लय अवघड. लग्नाचं दुःख झाल्यावर पुढं पोरगं व्हायचं दुःख झाल्यावर पुढं त्या पोराचं पुढचं दुःख. एवढं करून आपण म्हातारा होतो. म्हातारा झाल्यावर दुःख कमी विचारू नका. जो माणूस म्हातारा झालेला असतो, ज्या म्हाताऱ्यानं त्याच्या बाईकरता जीव काढलेला असतो, त्या म्हाताऱ्याची म्हातारीच घरातून म्हणते मरा ना काय अजून, सारं घर नासून ठेवलं यानं, थुकून सगळे कोपरे भरून ठेवले, का मरा ना हा अजून नासियल घर कोणी सांगते मरा ना काय एकदाच आहे. सारं घर थुकून भरून ठेवलं. म्हातारपणी लय हाल होतात. म्हातारपणी लोक आपली खेळणी करतात आणि मग आपल्याला मरण येतं. मरण काय सोपं आहे, मरण सुद्धा लय अवघड आहे. मायबाप जुने लोक म्हणायचे स्वतः मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग दिसत नाही, स्वतःवर वेळ आल्याशिवाय मरण कळत नाही. लय कठीण असतं. जेव्हा ते यमाचे यमकिंकर आपल्याला घ्यायला येतात तेव्हा आपण त्यांना सांगतोय अरे थांबा रे, आत्ताशी कुठं पावसाळा सुरू झाला, पेरणी करू द्या रे, पाहुण्या रावळ्याला भेटू द्या रे, आत्ताशी कुठं विश्वनाथ पाटलाचं वर्ष श्राद्ध झाले, अजून पुढचे बरेच कार्यक्रम करायचे. 4 तारीख लग्नाची तीत आहे उद्याची, पुन्हा पुढे 19 विषय काढेले, लग्न खाऊ द्या रे. मग नेतो यमाचे यमकिंकर सांगतात यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. अपडेट चाल लावली भाऊन, लक्ष द्या, गोड बघा. माणूस म्हातारा झाला, यमाचे यमकिंकर सांगतात उरका, आवरा, निघा, चला. जीव म्हणतो नको, थांब, राहू दे. जेव्हा आपली जायची तयारी नसते मंडळी, अशा वेळेस यमाचे यमदूत साम धाम दंड भेद सगळ्या नीतीचा अवलंब करतात आणि आपल्याला घेऊनच जातात. मारिती झाडीती तोडीती निष्ठुरा, मारिती झाडीती तोडीती निष्ठुरा, मारिती झाडीती तोडीती निष्ठुरा, मारिती झाडीती तोडीती निष्ठुरा. यमाचे झोडतात तोडतात पण घेऊनच जातात. तिथं कॉम्प्रोमाइज नसते, तिथं ऐकत नसतात. पैसा अडक्याची लालूच यमाला चालत नसते. ते काय कीर्तनकार आहे का 2000 वाढून दिली घेतली तारीख? अजिबात नाही. यम ऐकणार नाही, यम येणार नाही, यम तुमच्या करता थांबणार नाही. आलेलं भरून तुम्हाला निघावं लागणार आहे. मरणाच्या वेळी तुम्हाला कुणीच काम येत नाही. मृत्यू
वेळच्या वेळी कोणीच वाचवत नाही. थोडं लक्ष देऊन ऐका. मरणाचं दुःख तुमच्या दारात ओढवले. तुम्ही म्हणाल बाबा वाणी तिनीचा पोरगा आहे, लय जीव लावेली, एवढा शिकवता आहे की वाचवेल, अजिबात नाही. पोरगा फक्त मडकं डोक्यावर खांद्यावर घेऊन तुमच्या अवतीभोवती फिरवेपर्यंत. एकदा पोरानं फिरविला गट फुडीला चरणी, पायाजवळ एकदा पोरानं मडकं आपटलं का पाहुणे रावळे त्या पोराला सांगा, त्या भाऊ तसाच पुढे जाय, माग पाहू नको, तसाच निघून जाय. म्हणजे तुम्ही पा ज्याच्या करता जीवाचं रान करेल राहतं ते पोरग माग पाहत नाही. अहो भाऊबंद, आजूबाजूचे भाऊबंद, त्यांना सुद्धा गरज नसते, ते सुद्धा वाचवत नसतात. आपण गेल्यावर आपल्या भाऊबंदाचं काम एवढंच असतं, काय उशाचं काढा पायत्याला लावा, डाव्या हाताचं काढा उजव्या हाताला लावा, मुरमुऱ्याचं आणलं का, तुपाचं आणलं का, मिठाचं आणलं का, गवऱ्याचं आणलं का. म्हणजे तुम्ही पा आपली कशी राग होत नाही हे काळजी घ्यायचं काम कोण करते आपले. तुम्ही म्हणा ते मी काय म्हणू, तुम्ही शाला भाऊबांध्या काढा इड. ऐका, भाऊबांधा डोक्यात लवकर जावं. अहो जिवंत असताना जी बायको आपल्याला म्हणते तुम्ही गेल्यावर माय कसं होईल, तुम्ही गेल्यावर मी कशी जगल, तुम्ही गेल्यावर मी राहणार नाही, तुम्ही गेले का मी माझं आवरून घेईल. नामदेव महाराज सांगतात मरण आल्यावर ही बायको शेज सुखाचे कामे, तव जळत तसे स्मशाने आगी सवे कला, तव जळत तसे स्मशाने आगी सवे कला, तव जळत तसे स्मशाने आगी सवे कला. बायको ती लांब राहत, शेवटी एकट्याला जळावं लागतं. माता पिता बंधू बहिणी कोणी लपवते निर्वाणी, माता पिता बंधू बहिणी कोणी लपवते निर्वाणी, इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी, इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक दासने, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक दासने, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून, धर्म जाग सदैवाचा जो बापर उपकारे आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारे. कुणी वाचवणार नाही, कुणी सोडवणार नाही. माता पिता बंधू बहिणी लांब दूर उभ्या राहतात, कुणीच वाचवणार नाही. या देहाचं काहीच खरं नाही. हा देह एवढा अवघड आहे, लक्ष देऊन कीर्तन ऐकतात म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या देहाला तुम्ही आलात या देहाचं अजिबात काही खरं नाही. पावडर लावतायत या चामड्याच्या वर, अत्तर मारताय या चामड्याच्या वर, इस्त्री केलेले कपडे घालताय या चामड्याच्या वर. जरा याच्या हात डोकावून पा, काय रक्तमूत जंतू दुर्गंधी जंतू रेताने भरलेली या शरीराचं काहीच खरं नाही, काहीच कामाचं हे शरीर नाही. पण ऐका, ज्या शरीराला आपण आलोय, ज्या शरीराला आपला जन्म झालाय, जरी जन्म आणि मरण या शरीराला दोन ग्रहण लागलेले असतील, पण या शरीराचं एक प्लस पॉईंट आज विश्वनाथ बाबाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ऐकून जा. मायबाप, जे शरीर तुम्हाला मला मिळालंय, हे शरीर तुम्हाला मला मिळालेली सुवर्ण संधी आहे. पुन्हा हे शरीर नाही, हे शरीर असं वापरा. याच शरीराने जर ठरवलं तर तुम्ही देवापर्यंत जाऊ शकतात. देव होईल म्हणत ती होती तरी का चित्तीनं धरावा. या देहाने तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून देहाला आलाय ना, पवित्र शरीर मिळालं आहे ना, वेळ करू नका, विलंब करू नका, उठा, त्वरा करा, पटकन पांडुरंगाला शरण अभंगाचं पहिलं चरण. आलिया संसारा मोठा वेग करा, 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 आलिया संसारा मोठा
विलंब करू नका आणि पटकन पांडुरंगाला शरण जा. थोडा मुद्दा आहे का आता, थोडं लक्ष देत आहे तुम्ही का हो महाराज, का वेग करा, अहो थोडं दमानं जाऊ, निवांत पांडुरंगाला शरण जाऊ, कशाला वेग करा. तुकाराम महाराज सांगतात येडे झाले का, जर विलंब कराल, टाइमपास कराल, उद्या राहूच का नाही याची गॅरंटी नाही, याचा भरोसा नाही. हे शरीर एवढं क्षणभंगूर आहे, रस्त्यानं चालता चालता डावा पाय जर पुढं घेतला आणि उजवा जर माग आहे, मागचा उजवा उचलून पुढं टाकूच का नाही याची सुद्धा भंगूर नाही भरवा थोडा मायाशा क्षणाचा भरोसा नाही, क्षणाची गॅरंटी नाही. श्वासोश्वास घेत असताना आत घेतलेली हवा बाहेर सोडूच का नाही याचा भरोसा नाही. म्हणून लय हवेत राहू नका, क्षणाची गॅरंटी नाही, कधी उचलील कधी घेऊन जाईल पत्ता लागणार नाही. म्हणून महाराज सांगतात उठा, वेग करा, त्वरा करा, पटकन विलंब करू नका. काय करा, पांडुरंगाला शरण जा. का त्याला शरण जा, अहो तो भला दयाळू आहे, तो लय उदार आहे. जो जो त्याच्याकडे गेला देवानं त्याचा त्याचा उद्धार केला. देव देवोनी उदार भक्ता देतो अमरपणे, उद्धार भक्ता देतान म्हणे साना तोर वैरी असे देखले, देह सार्थक आणते वासुदेव आद्य चंडे, देखा वेळा उतरला नामे मुकुदे, ओम नमः भगवते कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. जो याच्याकडे गेला देवानं त्याचा उद्धारच केला. कसा आहे राहो, तुम्ही फक्त याच्याकडे जा. या शरीराला आलाय ना देवाची वाह. आत्ता एक 5-6 दिवसावर वारी आली. 10 तारखेला आपल्या निवृत्तीनाथाचं प्रस्थान आहे. मायबाप फक्त तुम्ही एकदा याच्याकडे येऊन पहा, फक्त याची होऊन बघा, फक्त एकदा याची वारी करून बघा. हा तुम्हाला असं कुठे पडू देणार नाही. याच्याकडे याव, हा उद्धार केल्याविना राहणार नाही. मायबाप भगवान परमात्म्याची वारी करत असताना हीन दीन दलित शोषित पीडित वंचित समाजातली सगळी घटकं निवृत्तीनाथाबरोबर ज्ञानोबरांबरोबर तुकोबाराबरोबर पंढरीला येतात. 18 पगड जाती धर्मातली माणसं खांद्याला खांदा लावून चालतात. एक सुद्धा म्हणत नाही का तू कुठल्या जातीचा आहे का तू कुठल्या धर्माचा आहे म्हणून. तिथं जात नसते, तिथं पंथ नसतो, देव कधी विचारत नसतो तू कुठल्या घराण्यातून आला, कुठल्या जातीतून आला, कसाय असो, उद्धार केल्याविना राहत नाही. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. अजून का पांडुरंगाला शरण जा, मुद्दा आहे का. ज्याच्या खिशात पैसा आहे तो बद्रीनाथ केदारनाथला जातो. ज्याच्या खिशात पैसा आहे तो रेल्वेची विमानाची तिकीट बुक करतो, द्वारकेला जातो. पण मायबाप ज्याच्याकडे पैसा नाही, जो सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलाय, अशा माणसानं गावात शेजारून निघणाऱ्या एखाद्या दिंडीची वाट धरायची आणि थेट पंढरीला यायचं. जगाचा बाप त्याला दर्शन दिल्याविना राहणार नाही. हा भोळ्या भाविकाचा देव आहे महाराज, हा गरीबाचा देव आहे. याच्याकडे जा, हा उद्धार केल्याविना राहत नाही. पांडुरंग परमात्म्याकडं खुदू पिंजारी नावाची एक महात्मे होऊन गेली. अहो ती खुदू पिंजारी नपुसकत्व त्यांना प्राप्त झालं होतं. समाज त्यांना नावं ठेवायचा, भाऊ काय माणूस आहे बा. आईने नाकारलं. आई म्हटली आई याच्यात पुरुषार्थच नाही, पुरुषच म्हणून शोभत नाही तर हा काय कामाचा, यानं मरून जावं, यानं कुठंतरी आवरावं. एका महात्म्याची भेट पडली आणि त्या महात्म्याबरोबर पंढरीला गेले. चंद्रभागेच्या पाण्यात अशी डुबकी मारली, पाण्यातून बाहेर निघाले आणि त्या महात्म्यानं सांगितलं संपलं तुमचा सर्व वनवास संपला. म्हणे मग आता जग तुमचा स्वीकार करेल. ते म्हटले काय बोलताय राव, आईने नकार केला, पुरुषार्थ नाही म्हणून माझ्या आईने मला लाताळलं, जग काय स्वीकार करेल.
अहो त्या महात्म्यानं सांगितलं माझ्या पांडुरंगाच्या दारात कसाही माणूस आला तरी त्याचा उद्धार होतो. हा जगाचा इतिहास आहे. नपुसकत्व आलेला महात्मा पण चंद्रभागेच्या पाण्यात डुबकी मारली. आज त्यांचं नाव घेतल्याशिवाय प्रमाण पूर्ण होत नाही. कान्हो पात्रा खुदू पिंजारी तो दादू भजनी आवेदू हरीचा नामे भजनी आवेदू हरीचा नामे भजनी आवेदू हरीचा नामे. कसाही त्याच्याकडे जा देव त्याचा उद्धार करतो. कसाही माणूस असो पांडुरंग परमात्मा उद्धार करतो. म्हणून उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगाला शरण जा. तुम्ही बसलेले असाल तुमच्या वेळाच्या मांडीला मांडी लावून, तुम्ही बसलेले असाल तुमच्या जवळजवळ, तुम्ही बसलेले आहात तुमच्या साडाजवळ, पण लक्ष द्या मांडी लावून बसलेला वेही तुमच्या कामाला येणार नाही. मांडीला मांडी लावून बसलेला साडू तुमच्या कामाला येणार नाही. मांडी शेजारी बसलेला जावई तुमच्या कामाला येणार नाही. या जगातला एक पाहुणा सुद्धा मरायच्या वेळी धावून येणार नाही, फक्त तू सोडून. तेवढा एकटा सोयरा तुमच्या कामाला येईल महाराज. अंतकाळीचा सोयरा तू मरायच्या वेळी तुम्हाला काम येईल. तो तुमचा उद्धार केल्या विना नाही असा दयाळू देव आहे. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगाला शरण जा. महाराज लय गोड सांगितलं तुम्ही. आता नक्की पांडुरंगाला शरण जातो, पण थांबा आत्ताशी कुठेही शरीर मिळाले जगून घेऊ द्या, थोडंसं मौज मजा करून घेऊ द्या. या शरीरानं चांगली हाऊस मौज सगळं करून घेऊ द्या. फिरून येऊ द्या जोडीनं चांगलं लांबून. तुकाराम महाराज सांगतात येडा झाला का? अरे ज्या शरीरावर तू मोठेपणाचा आव आणतोय मुळात हे शरीर तुझं नाहीच. हा पैसा तुझा नाहीच. हा आहे कुणाचा? महाराज दुसऱ्या चरणात सांगतात देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 देह हे काळाचे धन कुबेराचे.
मायबाप मृत्यूने ज्या दिवशी आवाज दिला, मरणाने ज्या दिवशी आपल्याला आवाज दिला, त्या दिवशी जेवत्या ताटावरून उठावं लागणार आहे. घरदार, बायका, मुलं, प्रपंच, इस्टेट, गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं ठेवल्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे आणि मरणाच्या मृत्यूच्या हातात हात देऊन आपल्याला निघावं लागणार आहे. कुठला दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काय घेऊन येईल, आपण जगत असलेलं सुखाचं रूपांतर कुठल्या क्षणात दुःखात होईल पत्ता लागणार नाही. या शरीराच्या भ्रमात राहू नका, कधी याची माती होईल पत्ता लागणार नाही. हो भली भली माणसं या काळाच्या तडाख्यातून वाचली नाही मायबाप. मोठ्या मोठ्या लोकांना मृत्यूने आजवर सोडलं नाही. हो गडगंज श्रीमंती असणारी माणसं डॉक्टरसह दवाखाना विकत घेतील एवढा पैसा काही लोकांकडे होता, जगली नाही महाराज ती माणसं, वाचली नाहीत. एक सत्य घडलेला प्रसंग ऐकून जा. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक परभणी नावाचा जिल्हा आहे. बारकाईने ऐका, लक्ष देऊन ऐका. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक परभणी नावाचा जिल्हा आहे. एका आईला 3 पोरं होती. मोठं पोरग घरी शेतीवरती होतं, मधला पोरगा मुंबईला नोकरीला, सर्वात लहाना पोरगा पुण्याला शिकायला. दुर्दैवाने कोरोना आला, लॉकडाऊन पडलं, पुण्या मुंबईची दोन्ही पोरं घरी आली. एक दिवस शेताला पाणी द्यायचं होतं, उसाला पाणी द्यायचं होतं, म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. मोठ्या भावाने 2 नंबरच्या भावाला सांगितलं, जा विहिरीवरती जा, मोटर चालू करून ये. तो 2 नंबरचा भाऊ विहिरीवरती मोटर चालू करायला गेला, पण दुर्दैव त्याला विजेने धरलं, लाईटीने धरलं, त्याला शॉक लागला. तो चिटकून बसला तिथं, लाईटीने धरून ठेवलं. आपला मोठा भाऊ बराच वेळ झाला अजून काय येत ना, म्हणून सर्वात लहाना जो पुण्याला शिकायला होता तो त्याला पाहायला गेला. दुर्दैवाने त्यालाही विजेने धरलं, तोही तिथं लटकून राहिला. आपली 2 भाऊ गेली, अजून ती काय येत ना, म्हणून मोठा पाहायला गेला. दुर्दैवाने त्या मोठ्या भावाला विजेने धरलं. विचार करा, ज्या आईने सकाळी तिच्या हाताने 3ही पोरांना भाकरी मोडून दिली होती, संध्याकाळी त्या आईच्या डोळ्यासमोर त्या 3ही पोरांची प्रेत जळत होती. काय म्हणायचं या मरणाला, काय नाव द्यायचं या मृत्यूला, मला सांगा ना तुम्ही. ज्या दिवशी दारात येईल त्या दिवशी ते हलूही देत नाही, चालूही देत नाही, पाहुण्या रावळ्याला फोन सुद्धा लावू देत नाही. देह हे काळाचे, ते काळाचा आहे, तो याच्यावर टपून बसलेला आहे, तो आयुष्य मोजत आहे. ज्या दिवशी तुमच्या आयुष्य नावाची पुंजी संपेल, यम येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार. हे जगात निर्विवादपणे सत्य आहे. पण आपली ने-आण करणारा जर कोण असेल तर तो पंढरीचा जगाचा बाप मालक आहे. देता देवविता, नेता नेवविता. आपल्याला देणारा तो आहे, आपल्याला नेणारा तो आहे. इथं आपलं काहीच नाही. जरी आपलं काहीच नाही तरी आपण सगळ्याला आपलं म्हणून बसतो. ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानोबऱ्यांचा 6वा अध्याय काढा, लय गोड आहे, एवढं मुद्दा ऐकून जा. ज्ञानोबऱ्या 6व्या अध्यायात लय भारी सांगतात. ज्ञानोबराय म्हटले, आकाश मार्गाने एक पोपट उडत उडत चालला होता. चालता चालता एका शिकाऱ्यानं एक पोकळ असं नळकांड घेतलं, लांब दोन्ही बाजूला दोरी बांधली, ते नळकांड त्या दोरीमध्ये अडकवलं आणि त्या नळकांड्याला एक पेरूची फोड लावून दिली. आकाश मार्गानं चाललेला पोपटानं पेरू पाहिला आणि उतरला खाली. बरेच पोपट पेरू पायी खाली उतरले. बरं, म्हणजे मी पोपटाचं सांगू राहिलो, लक्ष द्या. तो पोपट खाली आला आणि त्याला वाटलं हे पेरू खावं, म्हणून त्या नळकांडीवर पाय देऊन बसला. ते नळकांड असं पोकळ होते, ते नळकांड फिरलं, पोपटाचं अंग झालं खाली आणि डोळे झाले वर, आणि पोपटानं ती नळी पक्की धरली. आणि पोपट म्हणला, बस हीच आपलं जीवन आहे, हिच्या मुळात मी जगू राहिलो, हीच माझ्याकरता धावपळ करती, घरदार सोडून आली, हीच माझ्या पुढं पुढं करते, म्हणून मी जगू नये. म्हणजे मी नळीचं सांगू राहिलो, तुम्ही काय लोड घेऊ नका, मी तो विषय चालू आहे आपला कीर्तनातला. हिच्यामुळेच मी जगू राहिलो बा, हिच्यामुळेच माझं आयुष्य बा, असं पोपटाला वाटायला लागलं. शिकारी येतो आणि त्या पोपटाच्या अंगाचे तुकडे जरी करून घेऊन गेला तरी तो पोपट नळी सोडत नाही. त्या नळकांडीचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता. पण ज्ञानोबा सांगतात, माझं म्हटल्यामुळे अडकला. हाच भाव तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात व्यक्त केला. तुका म्हणे, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी. तुका म्हणे मनाने
देवाचं आहे, हे धन कुबेराचं आहे. इथं आपलं काहीच नाही. इथं आपल्याला कुणी वाचवणार नाही. इथं आपल्याला कुणी सोडवणार नाही. मायबाप पांडुरंग परमात्मा सोडला तर या जगाच्या पाठीवर तुम्हाला वाचवणारा दुसरा देव नाही. म्हणून याच्याकडे जा, याचे व्हा. आयुष्य फार सीमित आहे. मृत्यू घ्यायला आला त्या दिवशी आपला आवरेल. आणि जर हे सगळं करूनही आपण पांडुरंग देवापर्यंत नाहीच केला, तर हे सगळं सांगूनही जर परमेश्वरापर्यंत आपलं नाहीच जाणं झालं, हे सगळं करूनही जर आपण देवाची नाही झाला, तर महाराज सांगतात हे जरी नाही काला मग दुसरा येईल. हे जरी नाही काला, हे जरी नाही काला मग दुसरा येईल. हे जरी नाही काला शमती बा काळ बांधून नेईल. सरत शमती बा काळ बांधून नेईल. सरत शमती बा काळ बांधून नेईल. सरत शमती बा एक जनाधानी आमच्या काय बाजाईल. 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 पिंगळा 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 मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी हे पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी वर्तमान फोटे दादा वर्तमान फोटे वर्तमान फोटे वर्तमान फोटे दादा वर्तमान फोटे दादा वर्तमान फोटे लटकन बोलो गे मन फोटे लटकन बोलो गे वर्तमान फोटे गा बाई टिंगा गा बाई टिंगा गा बाई टिंगा टिंगा गा बाई टिंगा औघा दादा 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 टिंगा तरोने उठीत तरोने उठीत प्रेम खाली हृदयात दान मागायचे आलो दान मागायचे 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 अहम वागा सोह वागा आम वागा सोम वागा प्रेम करावारे साबत होणे भजनी लागा देव करा कैवारे हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 निर्गुण निराकार तदबावर माझ्या गा निर्गुण निराकार तदबावर माझ्या गा शकुन 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 सांगावा आलया माई माझ्या शकुन सांगावया आलया माई माझ्या हो शकुन सांगावया आलया माई माझे नाव शकुन सांगावया आलया माई माझे नाव दातात दातून घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोल बोल तो देखा. पिंगळा मारवारी गोड बघा. आई खिंड लढवली आमच्या बाजी प्रभून. जोरात एकदा टाळ्या वाजवा. गोड बघा. मायबाप हा देह पुन्हा नाही. परत परत या देहाला येणं होणार नाही. मरण जवळ येईल. पु ल देशपांडे सांगतात त्या दिवशी तुम्हाला वाटेल गेले जगायचे राहून. त्या दिवशी तुम्हाला वाटेल का हे करायचं राहून गेलं, माळ घालायची राहून गेली. तेव्हा हातात वेळ नसेल. गोड जीवन जगून घ्या, सुंदर जीवन जगून घ्या हीच तुम्हाला विनंती करतो. बोलता बोलता सोनवणे परिवारातून विश्वनाथ बाबांना जाऊन 1 वर्ष झालं
उरल्या त्या फक्त आठवणी. लोकाच्या दहाव्याला जाणं खूप सोपं असतं, दुसऱ्याच्या दारात वर्षश्राद्धाला जाणं खूप सोपं असतं. पण ज्या दिवशी हा सगळा समाज आपल्या दारात आपल्या कुटुंबाच्या एखाद्या रक्ताच्या नात्यातल्या माणसाच्या वर्षश्राद्धाला एकत्र येतो, त्या दिवशी माणूस मरणं काय आहे जवळून आपल्याला कळतं. ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये लोकांचे पेशंट घेऊन ॲम्ब्युलन्स धावते, तोपर्यंत त्या सायरनची तीव्रता किंमत कळत नाही. ज्या दिवशी त्या ॲम्ब्युलन्समध्ये रक्ताच्या नात्यातला एखादा माणूस बसलेला असतो, त्या दिवशी त्या सायरनची तीव्रता किंमत आपल्याला कळते. विश्वनाथ बाबा गेले, विश्वनाथ बाबा गेले, विश्वनाथ बाबा गेले, सगळ्या लोकांना दुःख झालं. पण एकदा हा कार्यक्रम झाला की संध्याकाळी 4-5 वाजता विश्वनाथ बाबांची तिन्ही मुलं, मुली, सुना, बहिणी, एकदा त्यांची भेट घ्या आणि त्यांना विचारा, कसा का असेना विश्वनाथ नावाचा तुमचा बाप गेलाय, तुम्हाला काय वाटतं? खळकन त्यांच्या डोळ्यातलं पाणी जमिनीवर आल्याविना राहणार नाही. आयुष्यातनं सगळं जावं मायबाप, आपला बाप कधी जाऊ नये. ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी आपली किंमत काय आहे, समाजामध्ये आपली ताकद काय आहे जवळून आपल्याला कळतं. फाटकी चप्पल बापाची दारापुढे काढलेली असली तरी लई बरं वाटतं. बापाची काठी दरवाजाच्या पाठीमागे उभी असली तरी लई बरं वाटतं. बाप आजारी असला, अंतनावर पडल्या पडल्या बापानं काही आज्ञा जरी केली, पोरा आज हे करायचं आहे, पोरा तुला ते करायचं आहे, तरी लई बरं वाटतं, तरी लई समाधान वाटतं. त्याला बाप म्हणतात. जीवनातून सगळं जावं गड्या, बाप कोणाचा जाऊ नये. माझ्या पुढे बसलेल्या ज्या ज्या लोकांचा बाप गेला, एकदा त्यांना विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं म्हणून. माझी बसलेल्या मंडळीला विनंती आहे, तुमच्या मोबाईलवर जर तुमच्या वडिलांचा फोन येत असेल तर तो फोन चुकूनही कट करू नका. तो फोन उचलून घ्या, तुमचा बाप काय म्हणतो तेवढं ऐकून घ्या. कारण तुम्ही नशिबान आहात, अजून तुम्हाला तुमच्या बापाचा फोन येतो. बऱ्याच लोकांना वाटतं आपल्या बापानं आपल्याशी बोलावं, पण त्यांचा बाप या जगामध्ये राहिला नाही महाराज. आपल्या बापाला जपा, घरी जाण कडकडून एकदा मिठी मारून आपल्या बापाला भेटून घ्या. बाप गेल्यावर तेवढ्या मायेनं, तेवढ्या लाडानं, तेवढ्या कौतुकानं कुणी जवळ घेत नसतं. आमचे विश्वनाथ बाबा गेल्याच्या नंतर ही तिन्ही लेकरं, विश्वनाथ बाबांची तिन्ही पोरं इथून पुढं लई प्रगती करतील. पण प्रत्येक पोराला वेगळ्या धाकात ठेवणारा, विश्व भरलेला त्यांचा विश्वनाथ नावाचा बाप पुन्हा या तिन्ही पोरांना कधी दिसणार नाही. विश्वनाथ बाबांच्या मुली दिवाळी असो, रक्षाबंधन असो, माहेराच्या चौकटीमध्ये जेव्हा पाय ठेवतील तेव्हा तेव्हा त्यांना विश्वनाथ नावाच्या बापाचा लावलेला फोटो फक्त भिंतीवरती दिसेल. त्यांचा बाप आता परत कधी त्यांच्याशी बोलणार नाही. विश्वनाथ बाबांच्या ज्या बहिणी आहे, आत्ता रक्षाबंधन 2-3 महिन्यावरती आलं, जेव्हा माहेराला येतील, रक्षापौर्णिमेला ताट ओवाळायला पूजेचं ताट करतील, तेव्हा त्यांना कळेल आमचा भाऊ आता फोटोमध्ये गेलाय. विश्वनाथ नावाचा भाऊ आता परत आम्हाला कधीच भेटणार नाही. एवढा प्रेम करतो बाप पोरावर. प्रत्येकाच्या बापानं प्रत्येकाकरता खूप केलंय महाराज. मी जेव्हा लहान होतो दुसरीला, त्र्यंबकेश्वरला मला शिबिरामध्ये टाकायचं होतं. आता परिस्थिती प्रत्येकाची बरी झाली हो. आता कामापुरता, पोटापुरता पैसा प्रत्येकाकडे आला, आपण सगळेजण श्रीमंत झालो. ज्या काळामध्ये 1 रुपयाला गाडीच्या चाका एवढं महत्त्व होतं, त्या काळात आपला बाप आपल्याला जपतो. माझ्या बापानं, माझ्या वडिलांना मला चांगलं आठवतं, माझ्या इयत्ता 2रीच्या वयामध्ये असताना माझ्या आईचे हक्कानं मणी मागून गहाण ठेवले. खस्ता खाल्या माझ्या बापानं 7,000 रुपये त्या मण्यांचे आणले आणि मला शिबिरामध्ये पाठवलं. जर 2रीला धावपळ करून माझ्या बापानं मला वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाकरता शिबिरात तिथून सुरुवात केली नसती तर आज सौरभ महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत नसता. हे उपकार एका बापाचे. बाप आपल्याकरता काय करतो, बाप पोराकरता किती जीवाचं रान करतो, हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. त्या दिवशी माणूस बापाच्या जागेवर येऊन विचार करतो, त्या दिवशी बापाचं दुःख काय आहे कळतं. विश्वनाथ बाबांच्या ज्या मुली आहे, विश्वनाथ बाबांच्या ज्या लेकी आहे, मला वाटतं जुन्या काळचा बाप, ही बाबा बसली, जुनी माणसं बसली, यांच्या काळातला बाप आठवा. पुरीची दिवाळी नवी करूनच पुरीला माघारी पाठवायचा. पोराच्या हाताचं शर्टचं हितीने माप घ्यायचा, सुतळीने गाठणी द्यायचा, नवी कोर दिवाळी करायचा आणि मग घरी पाठवायचा. याला बाप असे म्हणतात. असा विश्वनाथ नावाचा बाप जिथं कुठं असेल तिथून कुठून ये बाप या परिवाराला आशीर्वाद देऊ. आमचे किरण महाराज एवढा गोड मृदंग वाजवतात, समाजाला आनंद होतो, यात काय नवलंय. पण आदरणीय भाऊंना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद कोणाला होत नसेल, याला बाप असे म्हणतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली करवंडी वाळवणे, मुलाकरता 1 मिनिटात सही करतो आणि
सगळी इस्टेट पोराच्या नावावर करून देतो असा दातृत्ववान बाप असतो. असा बाप या परिवाराचा निघून गेलेला आहे. पांडुरंग परमात्मा करो कर्मगतीनुसार त्यांना योग्य ती जागा देऊ. आपण सगळे जण आलात. आपण सर्वांच्या वतीने खऱ्या अर्थानं विश्वनाथ पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विश्वनाथ पाटलांची मुलं मुली नातवंड सुना गोकुळासारखा भरलेला परिवार, या परिवारावरती सदोदित विश्वनाथ बाबांची कृपा राहो. या परिवारामध्ये कुठला अघटित कधी घडू नये. या परिवाराकडनं साधू संतांची वारकऱ्यांची वारकरी संप्रदायाची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एकदा सर्वांनी वरती हात करा. विश्वगुरु निवृत्तीनाथाचं भजन म्हणतील आमचे चिंतामण महाराज आणि कीर्तनाची सांगता होईल. सूचना दिल्याशिवाय कोणी उठू नका ही सर्वांना विनंती. प्रत्येकानं वरती हात करा. वा काय गोड चित्र आहे. वर्ष श्राद्धाला आलायत आपण. आपला आवाज वरती थेट स्वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे. एक टाळी एक भजन. जय हो.